नमस्कार. मी चित्रा देशपांडे, आकारची संस्थापिका. गेली 10 वर्ष मी, माझी मुलगी सुखदा खांडकेकर आणि माझं जावई अभिजित खांडकेकर यांनी आम्ही मुलांसाठी म्हणून आकार संस्था स्थापन केली. उद्देश याचा असा आहे की मुलांमध्ये साहित्य, संगीतादी कलांची रुजवण होण्यासाठी म्हणून ही संस्था सुरू केली आणि म्हणता म्हणता याचा वटवृक्ष तयार झाला. हे करत असताना जाणवत असं गेलं की पुढच्या पिढीपर्यंत आपण आपली जी भारतीय संस्कृती आहे, परंपरा आहे, ती संगीताच्या माध्यमातून कशी पोचवू, हा खरा उद्देश होता. आणि म्हणता म्हणता 10 वर्ष पूर्ण झाली. या 10 वर्षाच्या काळात आकारने खूप कार्यक्रम देश विदेशात, भारतात सगळीकडे केले. त्याच्यानंतर मागच्या वर्षी आम्ही हिंदी गीत रामायणाकडे वळलो. म्हणजे गीत रामायणाचे कार्यक्रम झाले 10 वर्षात. मग मुलांना दरवर्षी एक साहित्याचा प्रकार घेऊन त्याच्यावरची माहिती मुलांना संत, आपलं साहित्य हे समजावं म्हणून दरवर्षी साहित्याचा एक नवीन प्रकार घेऊन गेल्या 10 वर्षात आपण विविध कार्यक्रम मुलांच्याकडून सादर केले गेले. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य एक होतं की हा संपूर्ण कार्यक्रम हा मुलं करतात. गायन, वादन, निवेदन या पूर्ण कार्यक्रमात गायक मुलं असतात, वादकही मुलंच असतात आणि निवेदकही मुलंच असतात. आम्ही मोठी माणसं ही फक्त या मुलांना तयार करणं, त्यांना ती सगळी माहिती देणं, त्यांच्याकडनं तयारी करवून घेणं हे आमचं काम. करता करता 10 वर्ष झाली आणि या सगळ्याच्यात कृष्णरंग झाला, अभंग रंग झाला, देशभक्तीपर गीतांचा मोठा कार्यक्रम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 मुलांना घेऊन आपण गणेश क्रीडा पुण्यातलं जे आहे मोठं थिएटर आहे तिथे आपण केला. त्याआधी आपण 100 मुलांना घेऊन गीत रामायण केलं. या गीत रामायणाचं नाव मात्र आम्ही असं ठेवलं बालगीत रामायण. कारण का तर संपूर्ण कार्यक्रम हा मुलं करतात आणि तो तितकाच तयारीनिशी व्यावसायिक रीतीने हे सगळे शिवधनुष्य मुलांनी आत्तापर्यंत पेललं. मग मागच्या वर्षी असा विचार आला की आपण अयोध्येला, जेव्हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती होतं की रामाची भूमी जी आपण सगळ्या भारताला सगळ्या जगाला माहिती आहे, तर तिथं आपण कार्यक्रम करावा. आणि मग त्या ज्या प्रदेशात तुम्ही जाता तिथली भाषा ही त्या लोकांना आवडते, त्यांना ती समजते, त्यांना ती उमजते. आणि म्हणून मग हिंदी गीत रामायण हे आपण केलं. आणि 3 ठिकाणी आत्ता मे मध्ये आपण हिंदी गीत रामायण हे सादर करून आलो. खूप मोठा, खूप छान अनुभव आणि खूप समाधान या कार्यक्रमाने आपल्याला दिलं. या आधी एक वर्षभर आपण मुलांसाठी जसं करतो आहोत तसंच महिलांसाठी काय करू शकतोय असा सगळा विचार मनात आला आणि हेच गीत रामायण हे महिलांसाठी सुरू केलं आणि मग त्याचं नाव दिलं सखी गीत रामायण. सांगायला खूप आनंद वाटतो की ह्या वर्षभरात या महिलांचे जवळजवळ 10 ते 12 पेक्षा जास्त कार्यक्रम हे भारतभर झाले. ही संकल्पना खूप आवडत गेली आणि नाशिक शाखेला जवळजवळ आज आपल्याकडे 35 महिला आहेत, पुण्यात 35 महिला आहेत आणि ह्यांचे हे सगळे कार्यक्रम हे सातत्याने चालू आहेत. तर उद्देश असा आहे की महिला त्याच्यात आपण वयाची अट घातली नाहीये. कारण आत्ताचा काळ जो असा आहे की जो महिलांना रिकामा वेळ मिळतोय, त्यांना काय करूयात या वेळेचं आणि त्याचा तब्येतीवर शारीरिक, मानसिक हा सगळा परिणाम होतो, नकळत होतो. स्त्रीला कळत पण नाही की आत्ता आपण रिकाम आहोत आणि ते तसं रिकाम पण येऊ नये, अर्थात ते कोणालाच येऊ नये आयुष्यात. पण मग महिलांना याच्यात आपण ओढूयात आणि खरंच खूप उत्तम रीतीने हे सखी गीत रामायण आमचं हे चालू झालं. आणि मी मगाशी म्हटलं तसं की 10 ते 12 कार्यक्रम, 12 पेक्षा जास्त कार्यक्रम हे नाशिक, पुणे, चित्रकूट, अयोध्या, वाराणसी अशा विविध ठिकाणी याचे कार्यक्रम गीत रामायणाचे झाले. आणि आता आपण विठुरंग अर्थात विठ्ठलाची गाणी ह्या साहित्याच्या प्रकाराकडे येत आहोत. याच महिलांकडनं या विठुरंगाची विविध गाणी हे आपण तयार करून घेत आहोत आणि त्याचाच एक मोठा कार्यक्रम हा आत्ता आपण गणेश क्रीडा सारख्या मोठ्या रंगमंचावर पुण्यात करायचा विचार आपला आहे. ह्या सगळ्या याच्यात सगळ्यांना मला एक असं आवाहन करायला आवडेल, मुलांना असेल, महिलांना असेल, की आमच्या या आकार संस्थेला
प्रवेश घ्या, सहभागी व्हा. तुमचा स्वतःचा तर आनंद तुम्हाला मिळेलच, पण तुम्ही इतरांना देऊ शकाल आणि तुम्हाला या सगळ्या याच्यातनं छान मित्रमैत्रिणी मिळतील, छान एकमेकांचं बॉन्डिंग तयार होईल. आपला रिकामा वेळ जो होता तो आता तुम्हाला हा रिकामा वेळ मिळणारच नाही. इतका छान तुमचा तो वेळ आयुष्यातला छान जाईल आणि परमेश्वराने दिलेलं जे आयुष्य आहे ते आपण किती चांगल्या रीतीने व्यतीत करतो, कसं जगतो ह्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. प्रत्येक ठिकाणी पैसा आपल्याला लागतो असं नसतं. आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला आनंद मिळवायचा असतो आणि तो जेव्हा आपण मिळवायला लागतो तेव्हा आपलंच शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे खूप छान राहतं. हे आमच्या सगळ्या महिलांना तुम्ही जेव्हा आमच्या आकारमध्ये जॉईन व्हाल तेव्हा त्यांच्याकडनं तुम्हाला नक्की शिकायला मिळेल. तेव्हा नक्की जॉईन व्हा, नक्की सहभाग घ्या आकारमध्ये आणि आकारचे व्हिडिओज सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी चित्रा देशपांडे, आकारची संस्थापिका, पुणे.